लोकसभेच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता वेग आला असून राजकीय पक्षांच्या बैठका आता सुरू झाल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत राहील अशी शक्यता व्यक्त करतानाच माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी एकला चलोरेची भूमिका मांडतायत. त्यामुळे महाविकास आघाडीने सुद्धा आता हातकणंगलेतून पर्यायी उमेदवाराबाबत चाचपणी सुरू केल्यामुळं हातकणंगलेत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. भाजप विरोधात आघाडी भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीनं अनेक लहान मोठ्या पक्षांची एकत्रित मोट बांधायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असताना स्वाभिमानीकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतंय. माजी खासदार राजू शेट्टींनी महाविकास आघाडी तसंच महायुतीला समान अंतरावर ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळं महाविकास आघाडीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. महाविकास आघाडीच्या या चाचपणीनंतर स्वाभिमानी आपली भूमिका बदलून महाविकास आघाडीसोबत जाणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हे बघावं लागेल.